राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 नावाचं एक विधेयक काल सुप्रिया सुळे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत, त्यांनी काल लोकसभेमध्ये मांडलं. या विधेयकाचा उद्देशच असा आहे की आज करोडो लोक या देशामध्ये जी नोकरी करतात त्यांना एका समस्येला सामोरं जावं लागतं, ते म्हणजे त्यांना कामाचे तास संपल्यानंतर देखील येणारे फोन, करावे लागणारे मेसेजेस, अनेक ईमेल ज्यांची उत्तर द्यावी लागतात, या सगळ्या गोष्टींचा ताण लोकांच्यावरती असह्य होतो आहे. आणि या विधेयकामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीचे कोणतेही ईमेल्स, कॉल, मेसेजेस यांना उत्तर देणं हे कामाच्या तासानंतर बंधनकारक असणार नाही. म्हणजे जरी तुम्हाला एखादा ईमेल आला तरी त्याला उत्तर देणं जरुरी असणार नाही. अशा पद्धतीने या विधेयकामध्ये सांगितलंय. म्हणजे थोडक्यात या देशातल्या लाखो करोडो लोकांच्यासाठी हे विधेयक जर मंजूर झालं तर ते वरदान ठरणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ते लाईफ सेव्हिंग ठरणार आहे. अनेकांच्यासाठी वर्क लाईफ बॅलन्ससाठी उत्तम ठरणार आहे. पण हे खरोखर विधेयक मंजूर होईल का? हे विधेयक मंजूर होण्याचे चान्सेस किती आहेत? हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 या विधेयकामध्ये काय काय गोष्टी सुप्रिया सुळे यांनी मांडल्यात ते अगोदर बोलूया. या विधेयकामध्ये सुप्रिया सुळेंनी लोकसभेत हे बिल मांडताना सांगितलं की अनेक अभ्यास जे केलेले आहेत त्या अभ्यासांती असं लक्षात आलेलं आहे की जे मेल्स किंवा ईमेल्स किंवा मेसेजेस जे कामाच्या तासानंतर देखील केले जातात, त्यामुळे कर्मचाऱ्यांचं न भरून येणारं असं नुकसान सध्या होतंय. अनेक कर्मचारी ज्यांना झोपेचा त्रास आहे, अनेक कर्मचारींना स्ट्रेस, एन्झायटी किंवा इतर अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अनेक कर्मचारी सतत या कामाच्या दडपणाखाली असतात, दबावाखाली असतात. त्यामुळे त्यांचं जो वर्क लाईफ बॅलन्सची आपण गोष्ट करतो, जी चर्चा करतो, या वर्क लाईफ बॅलन्स बद्दल या कर्मचाऱ्यांना खूप त्रास होतो. म्हणजे या कर्मचाऱ्यांची जी पर्सनल स्पेस आहे, पर्सनल लाईफ आहे, ती जवळजवळ नष्ट होऊन जाते या कामाच्या प्रेशर खाली. त्यामुळं या सगळ्यांच्या पासून वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी हे जे डिजिटल टेलिकम्युनिकेशनची माध्यम आहेत, ही माध्यमं आल्यानंतर हा त्रास वाढत गेलेला आहे. जेव्हा मोबाईल फोन्स किंवा ईमेल किंवा व्हॉट्सॲप अशी माध्यमं नव्हती, तेव्हा काम हे ऑफिसमध्ये केलं जायचं आणि ऑफिसमधून घरी गेल्यानंतर तुम्हाला कोणत्याही कामाचं दडपण नसायचं. जे काय असेल ते दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर करायला लागायचं. पण जेव्हापासून ही डिजिटल माध्यमं आली तेव्हापासून हा वर्कलोड खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे या विधेयकामध्ये सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की जरी तुमच्या कंपनीनं किंवा तुमच्या बॉसनं तुम्हाला मेसेज केला किंवा मेल केला किंवा कॉल केला असेल, तरी देखील त्या कॉलला किंवा मेसेजला उत्तर न द्यायचा अधिकार कर्मचाऱ्याकडे राहणार आहे. याशिवाय या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक एम्प्लॉई वेलफेअर अथॉरिटी निर्माण करावी लागणार आहे. सरकारला हे करायचं आहे. अर्थात ही पुढे प्रत्येक कंपन्यांच्या ठिकाणी देखील केली जाईल. याशिवाय 10 पेक्षा जास्त कर्मचारी ज्या एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतील, तिथं या कर्मचाऱ्यांनी किंवा ज्या काही युनियन असतील त्या युनियननी तिथल्या मॅनेजमेंट बरोबर कामाचे तास, तिथले जे काही इतर नियम अटी असतील त्याच्याबरोबर काहीतरी एक ठोकताळा बांधून घ्यावा आणि त्यानंतर जे काही असेल त्या नियमांच्या अंतर्गतच केले जाईल. त्या नियमांच्या पलीकडे जाता येणार नाही. याशिवाय ज्या काही कंपन्या असतील ज्या या सगळ्या नियमांचं पालन करणार नाहीत, त्यांना त्या कर्मचाऱ्याला 1% रिम्युनरेशन म्हणजे त्याचं जे काही पगार असेल त्या पगाराच्या 1% रक्कम त्या व्यक्तीला द्यावी लागेल आणि त्याच्यासाठी वेगळे फंड्स बाजूला काढावे लागतील. केरळमध्ये काँग्रेसचे आमदार एन जयराज यांनी अशाच पद्धतीचं एक विधेयक केरळला राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 म्हणून मांडलं होतं, जे अजून मंजूर झालेलं नाही. अर्थात ते देखील एक प्रायव्हेट मेंबर बिल होतं, त्यामुळे ते मंजूर झालेलं नाही. पण तरीही अशा पद्धतीची विधेयकं त्या राज्यांमध्ये सध्या मांडली जात आहेत. याशिवाय शशी थरूर यांनी एक विधेयक मांडलं. ते म्हणतायत की त्या विधेयकानुसार म्हणजे शशी थरूर यांच्या विधेयकानुसार कामाचे तास हे रेग्युलेट केले जावेत, कमी केले जावेत आणि तेवढे फिक्स ठेवले जावेत. कारण अनेक ठिकाणी आपण बघतो की कामाचे तास हे 8 किंवा 9 तास सांगितले जातात, पण प्रत्यक्षात कर्मचाऱ्याला 10 तास, 12 तास किंवा काही ठिकाणी अगदी 15-15 तास काम करावं लागतं. ही आत्ताची रियालिटी आहे आणि त्यासाठी हे बिल देखील शशी थरूर यांनी मांडले. आता इथे एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी खरं तर एक सॅड पार्ट आहे या सगळ्या स्टोरी मधला, तो म्हणजे हे एक प्रायव्हेट मेंबर बिल आहे. प्रायव्हेट मेंबर बिल म्हणजे जेव्हा कुठलंही विधेयक जो सरकारचा मंत्री मांडत नाही त्यावेळी त्याला प्रायव्हेट मेंबर बिल म्हणतात. कारण लोकसभेचे सभासद जवळजवळ 543 आहेत किंवा राज्यसभेचे देखील इतर काही सभासद असतात. पण काही लोक असे असतात जे मंत्री असतात आणि अनेक लोक असतात ते फक्त खासदार असतात. जेव्हा कुठलाही मंत्री एखादं विधेयक मांडत नाही आणि एखादा खासदार ते विधेयक मांडतो त्यावेळी त्याला प्रायव्हेट मेंबर बिल म्हटलं जातं. आता या प्रायव्हेट मेंबर बिलमध्ये देखील 2 प्रकार असतात. एक म्हणजे
काही प्रायव्हेट मेंबर जे सत्ताधारी पक्षाचे मेंबर्स असतात आणि काही प्रायव्हेट मेंबर जे विरोधी पक्षाचे मेंबर्स असतात. जशा सुप्रिया सुळे ह्या विरोधी पक्षात बसतात. त्यामुळे विरोधी पक्षाच्या मेंबरनं मांडलेलं हे बिल आहे. त्यामुळे हे बिल पास होण्याची, हे विधेयक पास होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. जवळजवळ नसते असं म्हटलं तरी चालेल. आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजपर्यंत फक्त 14 विधेयकं अशा प्रकारे प्रायव्हेट मेंबर्सनी मांडलेली होती आणि ती पास झालेली आहेत. त्यातली ही जास्तीत जास्त विधेयकं ही सत्ताधारी पक्षांनीच मांडलेली होती. त्यामुळे विरोधी पक्षांच्याकडे तेवढं संख्याबळ नसतं, त्यामुळे ते आपलं विधेयक पास करून घेऊ शकत नाहीत. हे जरी सत्य असलं तरी हे बिल अत्यंत महत्त्वाचं आहे. या देशातल्या अनेक लोकांच्या जीवनाशी याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे हे बिल पास केलं जावं अशी अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. अर्थात सरकारची मर्जी असेल तर सरकार पुन्हा हे बिल वेगळ्या पद्धतीनं एखाद्या मंत्र्याला सांगून मांडलं जाईल आणि त्यानंतर ते पास केलं जाईल. आतापर्यंत जी 14 विधेयकं अशा प्रकारची पास झालेली आहेत असं मी म्हटलं, त्यामध्ये शेवटचं जे बिल पास झालंय ते झालं 1970 साली. म्हणजे मागच्या 55 वर्षात अशा प्रकारचं कुठलंही प्रायव्हेट मेंबर विधेयक पास झालेलं नाही. हे जर सगळं असं असेल तर मग हे विधेयक मांडल्याचा फायदा काय? फक्त मांडायचं म्हणून मांडायचं असा त्याचा अर्थ आहे काय? तर इथं एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की भारत ही एक लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं जे मत आहे ते मांडायचा अधिकार आहे. विरोधी पक्षाचे आमदार देखील, खासदार देखील त्या सभागृहामध्ये अशा प्रकारची विधेयकं मांडतात आणि सरकारला त्या विषयावर जागं करण्याचं काम करतात. जर सरकारला हा विषय पटला, सरकारला हा विषय व्यवस्थित समजायला लागला आणि समाज माध्यमांमध्ये सध्या किंवा इतर ठिकाणी सगळीकडे जर या गोष्टीची मागणी जोर धरायला लागली, चर्चा व्हायला लागली, तर सरकारवर देखील त्याचा दबाव निर्माण होऊ शकतो आणि सरकारला जाणवू शकतं की जे विधेयक सुप्रिया सुळेंनी मांडलंय ते विधेयक खरं तर या देशातल्या करोडो लोकांना हवं आहे. कारण करोडो लोक यासाठी त्रस्त आहेत. त्यांना रात्री 10 नंतर 12 नंतर देखील अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्या बॉसला द्यावी लागतात. हे सगळ्या अडचणींमध्ये त्या कर्मचाऱ्याचा काहीतरी फायदा व्हावा किंवा त्याचा वर्क लाईफ बॅलन्स सांभाळला जावा, यासाठी सरकारनं काहीतरी करायला पाहिजे. याची जाणीव सरकारला करून देणं हे तुमचं आमचं काम आहे आणि म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ करतोय. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सरकारांच्या पर्यंत पोहोचू दे. मग त्या राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे, त्यांनाही कळू दे की अशा प्रकारचं विधेयक खरं तर सरकारनं आणलं पाहिजे, जेणेकरून ते पास होईल आणि मग या देशातल्या करोडो लोकांचा, करोडो कर्मचाऱ्यांचा जो रोजचा त्रास आहे तो थोडा का होईना कमी होईल. या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगाच. हा व्हिडिओ शेअर जरूर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.